नाशिक हे डेव्हलपिंग शहर आहे आणि ह्या डेव्हलपिंग शहरामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आपण जर पुण्या मुंबई सारख्या शहरांबरोबर जर कंपॅरिझन केलं तर पुण्या मुंबईला काहीच कमी नाहीये, सगळं तिथे आहे. पण इथे स्कोप आहे, इथे जी व्हॅकन्सी आहे, इथे जे व्हॅकंट आहे त्याच्यासाठी आपण काम करू शकतो. नाशिक एक रिलिजियस हब आहे, एक टुरिझम हब आहे. आज इथे वाईन टुरिझम खूप प्रसिद्ध आहे, ॲग्रो टुरिझम प्रसिद्ध आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करता येतं. नाशिकमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहेत, कांदा प्रसिद्ध आहेत, परंतु ह्या कांद्यावर ह्या द्राक्षावरती जर प्रोसेसिंग केलं किंवा इतर फळांवरती प्रोसेसिंग केलं तर तुम्ही तुमचा एक मोठा ब्रँड बनवू शकता. आणि आज मार्केटिंगचंच झालं की नाशिक छोटं शहर आहे, तिथे कुठे मार्केटिंग करणार, पण आज ग्लोबल मार्केटिंगमध्ये आपण सगळे आहोत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्ही नुसतं पुणे मुंबईच नाही, तुमचा माल तुम्ही दुबईला विकू शकता, युरोपमध्ये विकू शकता, जगभर विकू शकता. त्यामुळे फक्त तुम्ही नाशिकमध्ये बसलाय की जगाच्या कोणत्या कोपऱ्यावर बसलाय याचा काही फरक पडत नाही. तर नाशिकमध्ये स्कोप नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात जर केली तर नाशिकमधनं खूप काही करता येतं.